तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाची भूक कमी झाली आहे का? चला तर मग यामागची कारणे आणि त्यावर काय उपाय करता येतील ते समजून घेऊया. भूक कमी होणे म्हणजे जेवण्याची इच्छा कमी होणे. यामुळे अचानक वजन कमी होऊ शकते आणि शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, जेवणाकडे पाहून नावडणे, लवकर पोट भरल्यासारखे वाटणे किंवा जेवण पूर्णपणे टाळणे. यामुळे थकवा, अशक्तपणा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. भूक कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की जुनाट आजार असणे, संसर्ग, पोट खराब असणे, यकृत किंवा मूत्रपिंडाशी संबंधित समस्या किंवा गर्भावस्था. याशिवाय मानसिक आरोग्याशी संबंधित कारणे देखील असू शकतात, जसे की तणाव, चिंता किंवा नैराश्य. या व्यतिरिक्त वाढते वय, काही विशिष्ट औषधे किंवा व्यसन यामुळे देखील भूक कमी होऊ शकते. भूक कमी होणे हे काही काळासाठी असू शकते, जसे की किरकोळ आजार किंवा तणावामुळे, किंवा ते बराच काळ टिकू शकते, जे एखाद्या मोठ्या समस्येचे लक्षण असू शकते. मग यावर उपाय काय? सर्वप्रथम, घरातील वातावरण जेवणासाठी आनंददायी बनवा. थोडे थोडे आणि वारंवार जेवा आणि जेवण आकर्षक बनवा. पौष्टिकतेने समृद्ध असे अन्न खा, जसे की निरोगी चरबी, प्रथिने, फळे आणि भाज्या. जेव्हा तुम्हाला घन अन्न खायला आवडत नसेल, तेव्हा तुम्ही स्मूदी किंवा सूप सारखे पेय घेऊ शकता. भरपूर पाणी पिणे देखील खूप महत्वाचे आहे. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाची भूक वाढवू शकता. निरोगी राहा. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomeopathy.com ला भेट द्या.